हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 27 मेचा हा लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे नंदिनी बाहेर डायनिंग टेबलवर येते. काव्य तिला घेऊन येते. काव्य तिची खूप काळजी घेत असते. नंदिनी तिला नको नको म्हणत असते. तेव्हा काव्य बोलते, ताई आपले बाबा काय म्हणतात माहिती आहे, आजारी माणसाने लाड करून घ्यावे. तेव्हा नंदिनी बोलते, कारण औषधं शरीराला बळी करत असतात आणि लाड हे मनाला बरे करत असतात. तेव्हा काव्य बोलते, करेक्ट. काव्य आणि नंदिनी बोलत असतात तेवढं तिथे मानिनी येते आणि बोलते, काय चाललंय बहिणींचं. तेव्हा काव्य बोलते, पेशंटची काळजी घेते. तेव्हा नंदिनी बोलते, पेशंटची काळजी घेते ते पण काव्य स्टाईल. तेव्हा मानिनी बोलते, अगं काव्य पण तिला खाली कशाला आणलं, मी वरतीच सगळं नेऊन दिलं असतं ना. तेव्हा काव्य थोडी खुणवते. तेव्हा नंदिनी बोलते, नाही नाही मीच सांगितलं. तेव्हा नंदिनी बोलते, रूममध्ये बसून बसून ना मीच म्हटलं की जरा खाली जाऊन यावं. तेव्हा मानिनी बोलते, तेही बरंच आहे म्हणा, कारण की पेशंटचं मन आनंदी असलं की पेशंट लवकर बरा होतो. तेव्हा मानिनी बोलते, बरं वाटतं का गं तुला आता, काल तुला बघून ना धस्त झालं होतं अगदी काळजात. मानिनी बोलत असते की एवढी भीती वाटत होती ना, तुला जर काही झालं असतं तर. तेव्हा काव्य बोलते, काकू ऐका ना, आईला टेन्शन येईल असं, आपण परत नको काही बोलायला आणि रादर आता कोणीच काही नको बोलायला, ठीक आहे प्लीज. तेव्हा मानिनी बोलते, अगदी बरोबर आहे तुझं. तेव्हा मानिनी बोलते, नाही मी टेन्शन नाही देत आणि घेतही नाही. इकडे दीपक बोलत असतो वसूला की बाय द वे नंदिनीची शोक यात्रा निघाली का. तेव्हा वसू बोलते, अरे मूर्ख माणसा. तेव्हा वसू बोलते, शोक यात्रा तुझी नाही तिची नाही तुझी निघणार आहे. तेव्हा दीपक बोलतो, अहो काय बडबडतायत, शोक यात्रा मेलेल्या माणसाची निघते. तेव्हा दीपक बोलतो, जसं की तुमची नंदिनी. तेव्हा वसू बोलते, मेली नाही अजून, जिवंत आहे. तेव्हा दीपक बोलतो, काय. तेव्हा तो बोलतो, काय नंदिनी जिवंत आहे. तेव्हा वसू बोलते, हो पण आता मला सांग, तू आत्ता कुठे आहेस. इकडे जीवाचा पोलीस मित्र जीवाला दीपकचा ॲड्रेस देतो. तेव्हा दीपक बोलतो, तेव्हा जीवा बोलतो की थँक्स, तू खूप मोठी गोष्ट केलीस. तेव्हा त्याचा मित्र बोलतो की आता मला सांग, तू काय करायचं ठरवलं आहेस. तेव्हा जीवा बोलतो, नाही कुठे काय. तेव्हा जीवा बोलतो, नाही मी शांतच आहे. तेव्हा त्याचा मित्र बोलतो की जीवा खरं खरं सांग, तुझी शांतता किती डेंजर आहे हे मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा जीवा बोलतो, विकास प्लीज मी तुला नंतर फोन करू का, नाही तर तो दीपक आमच्या हातातून निष्ठेल. तेव्हा विकास बोलतो की तू टेन्शन घेऊ नको, मी माझ्या माणसांना त्याच्या मागावर ठेवलं आहे, त्याचा फोन चालू आहे, त्याच्यामुळे तो लोकेशन लोकेट करेलच. तेव्हा जीवा बोलतो, थँक्यू विकास, मी तुला नंतर फोन करतो. तेव्हा फोन ठेवून जीवा आणि पार्थ पटकन निघतात. वसू इकडे बोलत असे दीपकला, तुझी चाळीची खोली सोड आणि आत्ताच्या आत्ता निघ तिथून आणि जे काही पुरावे असतील ते नष्ट कर. तेव्हा वसू बोलते, अरे ते दोघं जण तुझ्या मागावर आहेत, कळत नाही का तुला. तेव्हा दीपक बोलतो, कोण दोघं. तेव्हा वसू बोलते, जीवा आणि पार्थ, त्यांच्या बायकांच्या जीवावर उठला होतास ना तू, ते तुझ्या जीवावर उठलेत. तेव्हा दीपक बोलतो, काय बोलतात, येऊ दे त्यांना, मी पण बघतो. नंदिनी आणि काव्या जिवंत असली ना तरी त्यांना विधवा करतो ना मी. तेव्हा वसू बोलते, हो त्यांना विधवा करतो. तेव्हा वसू बोलते, तू ओळखत नाही माझ्या भाच्यांना, पण मी चांगलीच ओळखते. अरे लाठीकाठी खेळणारी मुलं आहेत ती काही सहजासहजी सोडतील असं वाटतंय तुला. हे बघ आत्ताच्या आत्ता पळ तिथून, त्यांना मारायच्या भानगडीत पडू नकोस. तेव्हा वसू बोलते, तू पकडला जाणार नाहीस ना, हे बघ आधी, आणि हवं तर ना वेषांतर कर आणि तिथून निघ इथून. तेव्हा वसू बोलते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधी तुझा फोन फेकून दे आणि सिम कार्ड फोडून फेकून दे, समजलं का. तेव्हा दीपक बोलतो, हो सगळं करतो मी, मला मदत करण्यासाठी थँक्स, पण त्या नंदिनीला मी सोडणार नाही. तेव्हा वसू बोलते, अरे तिचं काय करायचं ते नंतर बघू रे, तू आधी पळ इथून. वसू रम्याला बोलते, तो दीपक पळून जाईल ना, पकडला जाणार नाही ना. तेव्हा रम्या बोलते, हो तो पकडला जाईल. तेव्हा रम्या बोलते, तो तुझ्यावर काहीही शेकणार नाही, तू शांत हो आधी. तेव्हा वसू बोलते, कशी शांत हो, या दीपकने एवढा घोळ घालून टाकला ना, बरं झालं त्याला वेळीच सावध केलं म्हणून, नाही तर तू कल्पना कर काय झालं असतं. तेव्हा वसू बोलते, पळ रे बाबा दीपक पळ. इकडे दीपक नंदिनीचा एक फोटो करून जाळून डस्टबिनमध्ये टाकत असतो. दीपक जोरात बोलतो, आज वाचलीस नंदिनी तर मी पुन्हा येईल, माझ्या हातून तुझी सुटका नाही आहे. इकडे मानिनी बोलत असते की ही घे पेज आणि ती खा. तेव्हा काव्या बोलते, द्या माझ्याकडे द्या. तेव्हा मानिनी बोलते की तुझ्यासाठी मी नवीन बनवते, ही नंदिनीसाठी आहे. तेव्हा काव्या बोलते, अहो काकू म्हणजे मला द्या, मी नंदिनी ताईला भरवते. काव्या नंदिनीला प्रेमाने भरवत असते. मानिनी आणि नंदिनी काव्याकडे खूप आशेने बघत असतात. नंदिनीला त्यांच्या लग्नाच्या आधीच्या गोष्टी आठवतात. तेव्हा काव्या त्या दोघींकडे बघते आणि बोलते, काय असे काय बघतायत माझ्याकडे, मी माझ्या मोठ्या बहिणीची काळजी घेऊ शकते, तिची लहान बहीण असली तरीही लक्षात आहे ना. तेव्हा नंदिनी बोलते, हो हो आहे ना लक्षात. तेव्हा त्या दोघी बहिणी हसून गप्पा मारत असतात आणि मानिनी बघतच असते. नंदिनी काव्याला तिच्या क्लासला जाण्याबद्दल सांगत असते. तेव्हा काव्या
बोलते तेव्हा काव्य बोलते, मानिनी काकू काही गंमत असते ना, या अशा अवस्थेतही माझ्या मोठ्या बहिणीला माझी मोठी बहीण व्हायचं आहे. तेव्हा वसू बघते आणि तिला खूप राग येतो आणि बोलते, रोज माझी रम्या या दोघी बहिणींना वेगळं करायचा प्रयत्न करतात, पण तरीही या दोघी बहिणी एकत्र येतातच. माझ्या डोक्याला ना त्रास झाले ही नंदिनी, नाही हिचा त्रास वाढवला ना तर नावाची वसू नाही. इकडे पार्थ आणि जीवा दीपकच्या मागावर जात असतात. जीवाला नंदिनी सोबत दीपकने काय काय केलं ते आठवत असतो. लग्नाआधी लग्नानंतरही जे काही केलं ते आठवत असतं. पार्थलाही काव्यावर झालेला हल्ला आठवतो. तेवढ्यात वसू काव्या नंदिनी मानिनीकडे येते आणि बोलते, नंदिनी बाळा बरं वाटतंय ना आता. तेव्हा वसू बोलते, तुला सांगू रम्याला तुझी अवस्था बघून इतकी भीती वाटली ना, माझ्या तर डोळ्याला डोळाच लागला नाही, रात्रभर जागीच होती मी काव्याला रडताना बघून. तेव्हा मानिनी बोलते, हो हो चेहऱ्यावर दिसतंच ते, म्हणजे झोप झाली नाही ते दिसतंय चेहऱ्यावर. तेव्हा मानिनी बोलते, हो हो दिसतंच तुमच्या चेहऱ्यावर, जशी तुम्हाला रम्या आहे तशाच ह्या दोघी आहेत ना तुमच्यासाठी, ती काळजी दिसतेच आहे. तुम्ही एक काम करा, या बसा, मी नाश्ता देते तुमच्यासाठी. तेव्हा वसू बोलते की आधी नशिबात जे वाढून ठेवलं आहे ना ते निस्तार मानिनी. तेव्हा मानिनी बोलते, कशाबद्दल बोलतायत तुम्ही. तेव्हा वसू बोलते, सांगते ना, पण आधी मला सांग पार्थ आणि जीवा गेले कुठे आहेत. तेव्हा मानिनी बोलते, ते दोघं दीपकच्या मागावर गेलेले असणार. तेव्हा वसू बोलते, अगं कशाला, कोण कुठला तो दीपक, काय गरज आहे, तो मेला का गेला, आपल्याला काय गरज आहे त्याच्या मागे जाऊन ना, या दोघांनी उगाचच त्याला मोठं केलंय. तेव्हा मानिनी बोलते, अच्छा मग तुमच्या आधीच्या प्रश्नाचं नीट उत्तर देते. ज्या माणसांनी नंदिनी आणि काव्याला त्रास दिलाय ना, त्यांना कायमची अद्दल घडवण्यासाठी गेले आहेत पार्थ आणि जीवा. तेव्हा वसू बोलते, मानिनी मला खरंच ना तुझी कीव करावीशी वाटते. मूर्ख आहेस का तू, कळत नाही का तुला, का उगाचच धाडसी असण्याचा आव आणतीयस तू. तेव्हा वसू बोलते, विसरतेस का मानिनी तू, असंच एक दिवस माझा नवरा बाहेर गेला आणि पुन्हा परत कधीच घरी आला नाही. तो गेला आणि माझ्या कपाळावरचं कुंकू सुद्धा पुसलं गेलं कायमचं. तेव्हा नंदिनी बोलते, सॉरी आत्या, पण असं काहीच होणार नाही. तेव्हा दीपक कितीही हुशार असला तरी जीवा आणि पार्थ त्याला पुरून उरतील. अहो मी आणि काव्य त्यांना आत्ता ओळखायला लागलोय. तुम्ही तर लहानपणापासून बघतात ना त्यांना, तरी तुम्हाला असं वाटतं की त्या दोघांना काही होईल. तेव्हा वसू बोलते, अगं होऊ शकतं नंदिनी, ज्या माणसाने जवळची व्यक्ती गमावली आहे ना त्या माणसाला भीती वाटतेच. तेव्हा वसू बोलते, आता मी हे तुम्हाला दोघींना का सांगते, शेवटी तुमच्या अंगामध्ये त्या धनंजयचं रक्त आहे ना, ज्याने माझ्या नवऱ्याला मारलं त्याच्याच मुली आहात ना तुम्ही दोघी, तुम्हाला काय फरक पडतोय. तेव्हा काव्य चिडून उभी राहते. तेव्हा नंदिनी बोलते, काव्य प्लीज काहीही उत्तर देऊ नकोस, खऱ्याला स्पष्टीकरणाची गरज नसते. तेव्हा नंदिनी बोलते, सॉरी आत्या, तुमच्या बाबतीत जे काही झालं ते अनफॉर्च्युनेट आहे, पण हे कसं झालं याचं उत्तर मी नक्कीच शोधून काढेल. आणि आता राहिला प्रश्न जीवा आणि पार्थचा, ते दोघं आमच्या दोघींसाठी जे काही करतायत त्याचा अभिमान वाटतो आम्हाला. तेव्हा मानिनी बोलते, आणि वसुताई, रम्याच्या बाबतीत पण असं काही घडलं ना तरीसुद्धा पार्थ आणि जीवाने हेच करावं असं माझं म्हणणं असेल. तेव्हा मानिनी बोलते, वसुताई मग तुम्ही विसरता, तरीसुद्धा पार्थ आणि जीवाने हेच करावं असं माझं म्हणणं असेल. तेव्हा मानिनी बोलते, वसुताई मग तुम्ही विसरतायत का, देशमुखांच्या पुरुषांवर अन्याय विरुद्ध लढण्याचे संस्कार आहेत. आपण उगाचच घाबरून त्यांना मागे खेचायला नको. इकडे जीवा आणि पार्थ जात असतो. तेव्हा पार्थ बोलतो, अजून 6 मिनटं. तेव्हा जीवा बोलतो, ही 6 मिनटं 6 तासांनी एवढी वाटतायत, फक्त एकदा तो दीपक हाताला लागू दे, बघ त्याचं काय करतो. इकडे दीपक आपला लुक चेंज करतो. तेव्हा वसू बोलत असते की ही काल आलेली मुलगी मला आता शिकवणार आहे. तेव्हा मानिनी बोलते, पण ती शहाणीच मुलगी आहे आणि शहाणपणाचंच बोलते. वसुताई, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या विरुद्धात आवाज उठवायला पण मोठी हिंमत लागते आणि ती माझ्या मुलांमध्ये आहे. देशमुखांच्या सुनांना काही होऊ देणार नाही अशी माझी मुलं आहेत. तेव्हा वसू बोलते, मला हे एक कळत नाही आहे, तुमच्या अजून कुणाच्या लक्षात का येत नाही आहे, तो दीपक साधासुद्धा माणूस नाही आहे, तो खूप विकृत माणूस आहे. तेव्हा काव्य राहून विचारते, तुम्हाला कसं माहीत. तेव्हा वसू थोडी घाबरते. तेव्हा काव्य पुन्हा विचारते, तुम्हाला कसं माहीत. तेव्हा वसू पटकन सावरते, अगं तो नंदिनीला पळवून घेऊन नव्हता का गेला लग्नात, तर तेव्हा काव्याला तुला मारायला आला, परत आता नंदिनीला गाठून तिला मारण्याचा प्रयत्न केला. आता हे काय कमी आहे का, तुम्हाला अजून कळलं नाही का, तो साधासुद्धा माणूस नाही आणि तो असा घाबरून लपून बसेल का, केव्हाच पळून गेला असेल. तेव्हा मानिनी बोलते, जिथे पळायचे तिथे पळून बसू दे त्याला, पातळात जरी लपला असेल ना तरी पार्थ आणि जीवा शोधून काढतील त्याला. तेवढ्यात नंदिनी मोबाईल बघून बोलते, शोधून काढतील काय, शोधून काढलंच. मी जीवांना सांगितलं होतं मला अपडेट्स द्या म्हणून, पुढच्याच 2 मिनिटात त्यांच्या हातात दीपक असेल. तेव्हा जीवा आणि पार्थ इकडे साईबाबा चाळमध्ये येतात. तेव्हा जीवा बोलतो की दादा तू या
या बाजूला शोध, मी या बाजूच्या खोल्या चेक करतो. आज काही झालं तरी दीपक आपल्या हातून सुटला नाही पाहिजे. तेव्हा पार्थ बोलतो, अरे सुटू देणारच नाही, जा जा. इकडे दीपक वेशभूषा चेंज करतो आणि जीवा त्यालाच टकरावतो आणि दीपक पुढे जातो. तेव्हा जीवा बोलतो 1 मिनिट. तेव्हा दीपक थोडा घाबरतो. पार्थ दीपकच्या खोलीत चेक करतो. तेव्हा नंदिनीचा जाळलेला फोटो दिसतो. तेव्हा पार्थ बोलतो की नंदिनीचा फोटो म्हणजे ही दीपकचीच खोली आहे. इकडे जेव्हा दीपक सोबत जाणार तेवढ्यात पार्थचा जीवाला फोन येतो. तेव्हा जीवा बोलतो, सापडला दीपक. तेव्हा पार्थ बोलतो, दीपक नाही सापडला, पण त्याची खोली सापडली. तेव्हा पार्थ बोलतो, मी येण्याआधीच सटकला येतो. तेव्हा जीवा बोलतो, कसं काय सटकला. तेव्हा पार्थ बोलतो, तुझा तो मित्र विकास आहे ना, त्याला सांग त्याची माणसं पाळत ठेवायला होती ना इथे. तेव्हा जीवा विकासला फोन करतो. तेव्हा विकासही सांगतो की माझी माणसं पाळत ठेवून होती, पण तो त्यांना चकवा देऊन फरार झालाय. जेव्हा पुढे जातात दीपकला परत टकरावतो आणि म्हणतो, 1 सेकंद, दीपक नावाच्या इथल्या कुठल्या मुलाला ओळखतोस. तेव्हा दीपक आवाज चेंज करून त्याला उत्तर देतो. तेव्हा दीपक बोलतो, इथे यहाँ पे दीपक बहुत सारे, आपको कौन सा दीपक चाहिए. तेव्हा जीवा बोलतो, मी बघतो. आणि तेवढ्यात त्याला पार्थचा पुन्हा फोन येतो की तेव्हा पार्थ बोलतो, झालं का बोलणं. तेव्हा जीवा सांगत असतो की त्याने त्या विकासच्या माणसांनाही चकवलंय आणि 5 मिनिटापूर्वीच फोन बंद केला आहे. तेव्हा जीवा बोलतो, काय करायचं कळत नाही, तो जास्त लांब गेला नसणार, आपण त्याला शोधूयात. तेव्हा पार्थ बोलतो, त्याने जर ना वेश बदलला असेल ना तर मग मात्र अवघड आहे. तेव्हा जीवाला लगेच क्लिक होतं. तेव्हा जीवाला क्लिक झाल्यावर जीवा फोन खाली करतो आणि जोरात आवाज येतो, दीपक. तेव्हा पार्थही पळत जातो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.